नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 4 ऑगस्टच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. घरी इन्स्पेक्टर आलेले असतात आणि ते जानकीला विचारत असतात, तुम्ही काल तळ्याच्या काठच्या शंकराच्या मंदिरात एखाद्या बाईला भेटलात का? तेव्हा जानकी सांगते, मी त्यांना भेटले तेव्हाच मला कळलं की ती माझी आई आहे. तर इन्स्पेक्टर लगेच म्हणतो, आणि तुम्ही तुमच्या आईचाच खून केलात? हे ऐकून तर जानकीला काहीच कळत नाही. इन्स्पेक्टर तिला घेऊन जात असतात. ते म्हणतात की रणदिवेंनी त्यांच्या आईचा खून केलाय, त्यांना तळ्यामध्ये ढकलून देऊन त्यांचा खून केलाय. आणि पोलीस जानकीला घेऊन जात असताना ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी पोलिसांकडे साक्षीदार असतील, पण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू निर्दोष आहेस याची खात्री आहे. आणि कोणतीच बाई तिचा नवरा तिच्या सोबत असताना हारू शकत नाही. जानकीने अर्धी लढाई तर आत्ताच जिंकली आहे. पण या सगळ्यामागे कोण असेल? यामागे ऐश्वर्या आणि सारंगच असतील का? आणि मुख्य डोकं तर हे ऐश्वर्याचंच असेल का? तिनेच पोलिसांना ही बातमी देऊन तिला फसवलं असेल का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.